हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आता वाजले आहेत 8. नायसाचं स्कूलला जाण्याचा टाईम झालेला आहे. तिला आता फटाफट रेडी करते. आज माझं श्रुतिकाबरोबर वर्कआउट आहे आफ्टर अ लाँग टाईम. ॲक्च्युली मी थायलंडला गेली, त्याच्यानंतर आल्यानंतर माझे बॅक टू बॅक वेगवेगळे शूट्स होते, त्यामुळे मला सकाळी मॅनेजच नव्हतं होत. सो फायनली आज टाईम मिळालं आहे आणि आज आहे व्हॅलेंटाईन डे. सो सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे. आणि व्हॅलेंटाईन डे हे फक्त कपलमध्ये सेलिब्रेट न करता आपण आपल्या फॅमिलीबरोबर सुद्धा सेलिब्रेट करू शकतो. आपल्या आईवडिलांबरोबर सेलिब्रेट करू शकतो, आपल्या बहिणीबरोबर सेलिब्रेट करू शकतो, आपल्या भावाबरोबर सेलिब्रेट करू शकतो. इट्स अ सेलिब्रेशन ऑफ लव्ह. आणि लव्ह एक्सप्रेस करायला ऑफकोर्स आपल्याला कोणतं टाईम किंवा डेची गरज नाही आहे. बट सिन्स इट्स अ डे, इट्स अ व्हॅलेंटाईन डे, तर तुम्ही सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करा, सगळ्यांबरोबर आपले फिलिंग्स आहेत ते शेअर करा आणि छान छान मेमरीज क्रिएट करा. एनिवेज, तर चला मग आता नायसा रेडी होते. नायसाला ना बाथरोब खूप आवडतो, म्हणून मी यावेळेस ना तिला एक कस्टमाइज बाथरोब मागवला आहे फ्रॉम नन अदर दॅन शिल्पा. जेवढे पण कस्टमाइज गोष्टी आहेत ना आमच्याकडे, ते सगळे तिच्याकडनंच आले. जसं की हा टॉयल, हा सुद्धा खूप आधी घेतलेला. सो हे तेव्हा नायसाला ही आवडायची, आता नायसाला ही आवडते. सो जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच तिला कॉन्टॅक्ट करू शकतात. टिफिन बॉक्स बोला, वॉटर बॉटल बोला, कारण आजकाल कसं आहे स्कूलमध्ये प्रत्येक गोष्ट लेबल लागते. सो जर ते कस्टमाइज केलेली असेल तर आपल्याला सगळं ती लेबल लावायची सुद्धा गरज नाही आहे आणि इझिली ते नावसुद्धा तिथे येऊन जातं. सो खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तिचा कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. तिचं इन्स्टा पेज आहे, तो सुद्धा मेन्शन केलं जाईल. केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच तिला कॉन्टॅक्ट करू शकता. गुड मॉर्निंग. अरे वा, चला रेडी व्हा, चला पट्टापट. वाव, नाईस. चला बाय. चल बाय. Rachna is getting ready and looking beautiful. Thank you. And नायसा पण रेडी होते. नायसाला आम्ही विचार करत होतो की नायसाला ड्रॉप करूया, पण नायसा रेडी नाही. नायसाला यायचंच आहे. असू ड्रॉप कशाला ना नायसू. बघू किती छान दिसते, बघू. सो नायसा स्वतः रेडी झाली आहे. चलो लेट्स गो. थँक्यू सो मच सनीला, कारण तो एकदम वेळात वेळ काढून मला आणि नायसाला घेऊन चाललाय. It's all about prioritizing things. मी त्याला बोलली की नको आपण, तू झोप, ठीक आहे, पण नाही. ही इज लाईक नाही आपण जायचंय. मग मी त्याला म्हणजे जवळच जाऊ. नाही, त्याने जे डिसाईड केलं त्याला तिथेच जायचं आहे. चल आम्ही निघालो आहोत. All set to go for the date. विथ अवर छोटा पॅकेट. With a छोटा packet. सो सनी आम्हाला घेऊन आलेला आहे कोटया. अमेझिंग लंच डेट. आम्ही फर्स्ट टाइमच आलो, म्हणजे आम्ही इथे राहून सुद्धा
आजपर्यंत आलो होतो कोर्टयार्डमध्ये आणि फायनली आज सनी आम्हाला इथे घेऊन आला. खूपच छान फूड होतं. आम्ही दोघंच असल्यामुळे आम्ही खूप कमी क्वांटिटीच्या गोष्टी मागवलेल्या. पण यामध्ये इथे होतं 4 आहे ना. कोर्टमध्ये 2 रेस्टॉरंट आहेत. एक आहे कॉन्टिनेंटल आणि एक इंडियन. आम्ही तेव्हा त्यांना सांगितलं की रेस्टॉरंटला जायचं, त्यांनी आम्हाला इंडियनलाच ड्रॉप केला. म्हणजे ठीक आहे, तर आम्हाला अजिबात मूड नव्हता खायचा, बट ट्रस्ट मी अमेझिंग होतं. चलो लेट्स गो. मस्त लंच झालं आणि खाली आम्ही आलो. नायसा काय सोडणार आहे आम्हाला, कारण नायसा करून जेवून आलेली. हे मस्त केक मागवलाय मी. वाव, इट्स सेलिब्रेशन. पुढे जाऊन ते मेन आपल्या मुलांबर आपल्या फॅमिलीबरोबर स्पेंड करणं पण इट्स लाईक अ व्हॅलेंटाईन. ऑफकोर्स मी सकाळी तेच बोलले की व्हॅलेंटाईन आता फक्त कपल्समध्ये नाही, तर आपण आपल्या आई वडिलांबरोबर, आपल्या भावाबरोबर, बहिणीबरोबर, सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करू शकतो. इट्स अबाउट स्प्रेडिंग लव, है ना. खूप सारं प्रेम वाटा. दर दिवसाला आपण हे सेलिब्रेट करतो. एव्हरी डे इज अ व्हॅलेंटाईन. एव्हरी डे इज अ व्हॅलेंटाईन. मग फक्त हा एक तो आहे डे म्हणून. आवडलं नाहीसा? नाहीसा खरं त्याने सेलिब्रेट करते प्रत्येक दिवस. चॉकलेट लवर. मस्त आमचं झालं आहे लंच डेट व्हॅलेंटाईन स्पेशल. सो आता लगेच चालू आहे घरी आणि असं काहीतरी ग्रीटिंग कार्ड रेडी करते स्पेशल. थांबा. असं दाखव. सो बेसिकली आज अभि आणि फाल्गुनीची ॲनिव्हर्सरी सुद्धा आहे आणि आम्ही संध्याकाळी भेटणार आहोत. सो अभि ज्ञाना माती. अरे वा, सुंदर. चला, सो बाबांसाठी एक सरप्राईज आहे ना नायसू. बाबांना माहिती कुठे बघतोय. पुढे वॉच व्हॅलेंटाईन स्पेशल. हो मग असं तुम्ही तुला नाही देत ना, पण मी तेच कारण ह्या वर्षी मला एकदम मनापासून वाटलं की आय शुड गिफ्ट यू समथिंग. ह्याच्या आधी एकदम स्टार्टिंगला सगळे आपले हँडमेड असायचं. आय होप की तुला कलर आवडेल. नाही सर, मला ब्राऊनच पाहिजे होता, कारण माझे ऑलमोस्ट जसं तुम्ही बघितलं असेल बॅग माझी ब्राऊन आहे, शूज ब्राऊन आहे. मला वॉच फक्त ब्राऊन पाहिजे होता. सो याच्या आधी होता ब्राऊन वॉच, फाल्गुनीने गिफ्ट केलेलं ते सॉर्टचा, पण ते कुठे गेलं आहे काय नाही. सो थँक्यू सो मच. खूप आवडलं मला, ॲक्च्युली खूप आवडलं. थँक्यू सो मच. नाईस. हा बॉक्स आम्हाला खूप कन्फ्युज्ड होती मी. बाबू बॉक्स लागेल. नायसू बॉक्स आहे बाबू, आता नाही. मी खूप कन्फ्युज्ड होती कोणतं घेऊ, कारण ना ह्यातला एक ब्राऊन वेगळा शेड पण होता, पण तो ना थोडासा असतो बघ ना ऑरेंज ब्राऊन वाला शेड. हा, थँक्यू सो मच. इट रिअली मीन्स अ लॉट. ऍक्च्युली जे दादा होते ना, म्हणजे मी शॉपमध्ये गेलेली, सो त्यांनी पण मला सांगितलं की गो फॉर दिस. त्यांनी पण मला खूप हेल्प केलं, नाही तर मी कन्फ्युजच झालेली की कोणतं घेऊ. 2 आवडलेले, त्यातले सांगितलं की हा खूप लेटेस्ट आहे आणि ट्रेंडी आहे. मस्त. आवडलं. थँक्यू सो मच फॉर मेकिंग माय व्हॅलेंटाईन डे मोर स्पेशल. थँक्यू सो मच फॉर मेकिंग माय लाईफ सो स्पेशल. तुझ्यामुळे माझी लाईफ एवढी छान आहे, मिनिंगफुल आहे. एवढं मस्त सगळं छान छान चालू आहे. ऑफकोर्स तुझ्यामुळे मला एवढे छान छान लोक भेटलेत. थँक्यू. हा, थँक गॉड तुला आवडलं. मी किती
So really grateful and gratitude towards life and grateful to Rachna. तसं Thank काय you so much. Love you a lot. मला एक मला थोडंसं हे झालं की हा त्याला आवडलंय. मी Yes. खूप कन्फ्युज्ड होती. मला मी actually पाहिजे होतं. यु नो मी रात्रीपर्यंत विचार करत होती की मी एवढे पैसे इन्व्हेस्ट करून चुकीचं तर नाही केलं ना, कारण सनीचं कसं माहितीये का, नाही आवडलं तर तोंडावर बोलतोय मला नाही आवडलंय, पण त्यांनी बघितलं तर खुश झाला. आणि मला माहित होतं की ही इज फॉन्ड ऑफ आणि मला घ्यायचा वॉच. होता पण हा मी बोललो कधीतरी घेत होता पण एकदम असं लोकल ब्रँडचं असं सगळं घेत होता. मग मला आणि घ्यायचा ना तर एकाच वेळेस 3-4 पण उचलायचा तो. पण मी यावेळेस विचार की नो, लेट्स टेक ब्रँडेड वाला. आणि त्याला आवडतं फॉसिल, आपल्या दोघांना पण आवडतं. थँक्यू सो मच. सो फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि सरप्राईज एंड नाही होत आहे. सनीसाठी अजून एक गिफ्ट आहे. सो वन मोर गिफ्ट फॉर यू. बघून तर ऑफकोर्स कळलंच असेल. कारण आधीची लॅपटॉप बॅग लाईक खूप 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 वापरलीस तू. चांगलं आहे कलर. कॅज्युअल एकदम कॅज्युअल. झूक बोललं ते की टेन्शनच नाही. सनीला खूप स्पेस पाहिजे असते. सनी जिथे जातो तिथे लॅपटॉप बॅगच्या शोधात असतो. बट आय नो त्याला काय आवडतंय. घुमून फिरून तो झूकवरच येणार आहे, कारण ह्याच्या आधीची त्यांनी खूप व्यवस्थित आणि खूप वर्ष वापरली. थँक्यू सो मच. आता प्रिंट्स पण खूप छान आले झूकचे. खूप ऑप्शन आहेत ॲक्च्युली इथे. मग ह्याच्यात टाक सगळं कचरा. यूज करणार असशील तर, म्हणजे तेवढं कसं आहे. खूप स्पेशल यावेळी उलटं झालंय, सगळं रचनाने गिफ्ट घेतलं. ठीक आहे ना, असं काही नसतं. तू दे मी दे. बाबा, एका मुलाची मज्जा आहे. मी नेहमीच सांगत आले, सनी सगळ्यांसाठी करतो, बट वेन इट कम्स टू त्याचं स्वतःचं काय करायचं असेल तर तो आय डोंट नो एकदमच बॅकफूटवर जातो. सो असतं ना, जेव्हा आपण आपला विचार नाही करत स्वतःचा, बट देर इज समवन इन युअर लाईफ जे आपल्याबद्दल नेहमीच विचार करतो, तर मी आहे ती एंजल. उदयपूरवरून आणलेली आपण. तुला काय जेवढे आणू तेवढी कमी आहेत. वॉच, लॅपटॉप बॅग आणि डायरीज, शूज जेवढे आणाल ना तेवढं कमी आहे. बाकीचं काय तिला जास्त नाही आवडत, पण ह्या गोष्टी आवडतातच आवडतात. जसं की पोहे, साबुदाणा, खिचडी हे कशी रोज पाहिजे असते, कंटाळा नाही आहे, तसं आहे हेच. थँक्यू सो मच फॉर मेकिंग दिस व्हॅलेंटाईन व्हेरी स्पेशल. मोस्ट वेलकम. चलो आता थोडा वेळ आराम कर, कारण तो 24 आवर्स ड्युटी करून आलाय आणि लगेच क्लिनिकला गेला. आणि आता मस्त तो झोपला. कधी आलो कळलं पण नाही त्याला. बायकोने गाडी शिकण्याचा किती फायदा झालाय. रचना जेव्हापासून गाडी चालवते ना, मी नुसतं आराम करतो. म्हणजे पॅसेंजर सीटवर बसून मस्त एकदम रिलॅक्स. ठीक आहे ना, एवढी वर्ष तू मला फिरवली. नाव इट्स माय टर्न. कुठे चालला तू? चल. 7 वाजले आहेत 9:30. जसं की मगाशी सांगितलं, आज अभि फाल्गुनीची सुद्धा वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. सो त्यांनी एक फॅमिली डिनर प्लॅन केला आहे. सो वी आर गोइंग फॉर दॅट. आता मी ऑन द वे, म्हणजे मी आईला घ्यायला चालले. मग मी ऑन द वे बुके आणि केक घेते आणि मग त्यानंतर आईंना पिक करेल आणि मग इकडनं जाणार आहे. सनी गेला आहे क्लिनिकला. सो मला वाटतं तो डायरेक्टली 11 वाजता येईल. 11 पण नाही, तो खूप लेट येतो. त्या दिवशी तो लिटरली 11:30 का 11:45 झालेले. सो लेट्स सी अँड लेट्स. बघा आमची
सगळे गाडी गेले, आपलीच गाडी गेली. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. मला काय रिटर्न गिफ्ट? मला बुके आणि केक. बारीक झालं रे तू. हा लास्ट टाइम इथेच बसून ह्याची एवढी खेचलेली सनी नाही जिजू येत आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. जिजूने पहिलेच सांगितलं बुके घेऊन या. काय तुला बाय थँक्यू मंडळ आभारी आहे. बाबू उचला नाही, उचलायला गेलेलो. ह्या बाबूला अरे ते बाबू पहिल्यासारखं नाही राहिले. आले किती गोंडस दिसते. मला तो बघता क्षणी आवडला. मी बोलली हिलाच होईल मस्त. सावी आणलं कोणी तुला ड्रेस? मी इकडे मॅडम किती नाहीसू बघ ना कोण आहे. सो फायनली निखिल की ऍश तिच्या आयुष्यात आलेली आहे. बापरे ती तुला सांभाळण्यास डॉक्टरच आहे ती तर काय आता. म्हणून सारखा इथे हात लावायला लागतो. आणि तिने मला शिकवलंय की हात इथे असतो इथे नाही ना. पहिले दुसऱ्याकडे लावायचं ना मी. कसला आहे. फार गोड दिसत आहेत दोघं सुद्धा. डॉक्टर आय कॅन अंडरस्टँड युअर इमोशन्स टोटली. बाय गोंडू. बाय बाय बाय. दीदी रडते ना. दे दीदीला. त्याची गाडी घेतली. तुम्हाला बोंबील देऊ पप्पा. क्या लाया भैया? ये बोंबिल है सुरमई है? ये बोंबिल है क्या? तवा रवा नाही दोष, साधावाला हे तवा रवा काय रे? तव्यावरच बनणार आहेत ना रवावाला. रवा लावून इथे रवा नाही लावला. मग हे काय पीठ लावले काय? नॉर्मल तवा रवा खायला चिका रे चिका. आपण किनारपट्टी राहून पण खाऊ शकत ना. तवा रवा तर काय फायदा. तुला पाठवायलाच पाहिजे. कळलं ना कुठे? समजलं म्हणा. भावना या इम्पॉर्टंट आहे. स्पेशल केक वर्षाने मागवलाय. खास आणलंय मी. मागवलाय की ए बापरे बघ तुटलं का ते. आपण काय बोलतो बघ तुटलंय का ते. तुला लागलंय का ते काय लाईफ नाही दिली का यांनी. चला झालं का काका? काकी कुठे आहेत? काकी काकी कुठे आहेत? या इकडे या. नाही यायचं. नाहीसा लगेच बोटला टाकायचा. लगेच ज्ञान बघते.
नाहीसा पकड काय 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 एक फुला घे देताना काय बोलणार फुला घे त्यातला तो व्हॅलेंटाईन आणि त्याला चला ओके ओके बोला तर हॅपी बर्थडे हॅपी 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 अशा चुकी राहा भांडू नका एवढा मोठा आकार नको त्यामुळे येणार नाही सगळ्यांनी हात लावा ठीक होता ते नाही भेटत आपले आपले लोक लवकर या ये खाऊन काय काय दिदीला दिदीला बाय आम्ही चाललो गेली ना बाय मोठे अरे ते येतात नाही दिसल्यावर आमच्याकडे इकडे जीव अर्धा अर्धा आला तिला वाटलं मी घेऊन चालू तिला खेळायला हा आपण बाय कर मग दीदी गेली दीदी दीदी आम्ही कुठे आहे कुणाल आम्ही एकाच गोष्टीत बसले काय राहायचंय का जा चल करायचंय अरे घरी चल चाललो चल चला आपण चला चला ना नाही बा मी चालले बाय ना बाय दीदी कोणती दीदी बाबांनी ती बघ दीदी